मतदारांनी पैशाची मागणी करताच भाजपच्या उमेदवारांनी बैठकीतून काढता पाय घेतला। विरोधक पराभव दिसत असल्याने भाजपची बदनामी करत आहेत। माजी नगरसेवक गणेश जल्लेवार यांचा खुलासा। आज दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचे 4 उमेदवार एका ठिकाणी गेले असताना समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत मतदारांनी 5,000 रुपयांची मागणी केली। माजी नगरसेवक गणेश जल्लेवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतलाय। आम्ही पैसे देऊ शकत नाही, मात्र परिसरात विकास करू शकतो। विरोधकांचा प्रभाव निश्चित असल्याने विरोधकांकडून ही बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप माजी नगरसेवक गणेश जल्लेवार यांनी केला आहे। एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला होता की तुम्ही मतदार म्हणता की 5,000 रुपयाची, यावर काय खुलासा करणार? बघा, आम्ही आणि आमचा पूर्ण पॅनल गुरु गोविंद सिंह नगर इथं आम्ही मतदान मागण्यासाठी गेलो, आमच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी गेलो। तिथल्या सर्व पदाधिकारी जे आहे गुरुद्वाराचे, त्यांनी सर्वांनी मिळून एक बैठक घेतली। त्या बैठकीत आम्ही गेलो, आम्हाला मतदान पाहिजे म्हणून आम्ही गेलो तिकडे। ते लोक म्हणतात, त्यांनी सभा घेतली, आम्ही सर्व उपस्थित होतो पदाधिकारी पूर्ण पॅनलचे। तिथं काय झालं, आम्ही त्यांना म्हटलं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलत होतो त्यांच्याशी। आम्ही तुम्हाला रस्ते, नाली, रोड, तुमचं कमान, जे काही विकासात्मक तिथला वंचित राहिलेला तो भाग आम्ही विकास करून देऊ। पण ते सर्व समाजाची मीटिंग येते, तिथं लोकांनी त्यांचा एक प्रतिनिधी उभा राहिला। ते म्हटलं आम्हाला विकासच्या बाबतीत आम्हाला काही देणे घेणे नाही, आम्हाला पाहिजे मतदान करण्यासाठी पैसे। ते स्वतः आम्हाला म्हणू लागले की 5,000 रुपये मतदानप्रमाणे तुम्हाला पैसे द्यावे लागतील, नाहीतर आम्ही मतदान करणार नाही। तर आम्ही त्यांना म्हटलो आम्ही मतदान मागायला आलो, आम्ही मतदान विकत घेऊ शकत नाही, विकास असेल तर सांगा। नाही, पण शेवटी दुसरा माणूस उठला त्यांचा, तोही म्हणू लागला आम्हाला। तर मी तिथून आम्ही सर्वजण उठून निघून गेलो। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आम्ही सर्व उठून तिथून निघून गेलो। त्या व्हिडिओमध्ये आमचा स्पष्ट चेहरा नाही, आम्ही कोणते पैशाचा व्यवहार देवाणघेवाण नाही, आम्ही तिथं कोणाची पैशाचं आश्वासन दिलं असं कोणत्याही व्हिडिओमध्ये उल्लेख नाही। पण विरोधकांनी काय केलंय, त्यांना माहीत आहे की आपल्या सीट आता पडणार आहे, त्यांचा आमची विजय निश्चित आहे हे त्यांना माहीत आहे, म्हणून ते खोटे नाटे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे। शेवटी निवडणूक आयोग जर आम्हाला नोटीस पाठवली तर रीतसर आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहे आणि तयार आहे। हे सर्व विरोधकांचे काळे कृत्य आहे, ते आमचे भारतीय जनता पार्टीचे वाढता उत्साह पाहून ते आम्हाला बदनाम करण्यासाठी हे सर्व आटापिटा करीत आहे। धन्यवाद।